हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण थर्ड टॉपिकमध्ये फॉर्मॅट ऑफ जर्नल, कास्टिंग ऑफ जर्नल, जर्नलायझिंग अँड स्टेप्स ऑफ जर्नलायझिंग हा पार्ट बघितला. या लेक्चरला आपण GST याबद्दल माहिती घेणार आहोत. GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, की ज्याला आपण वस्तू व सेवा कर असे म्हणतो. GST stands for Goods and Service Tax. Before GST, every state had variety of taxes, different stages of trading. Taxes that existed before were excise duty, custom duty, VAT, entertainment tax, central sales tax, service tax, OTRA, etc. All these taxes are included under GST. That is why GST is one nation, one tax, one market. GST it started from 1st of July 2017. GST means Goods and Service Tax, की ज्याला आपण वस्तू व सेवा कर असे म्हणतो. वस्तू व सेवा कराच्या म्हणजेच GSTची अंमलबजावणी होण्यापूर्वी प्रत्येक राज्यामध्ये व्यवसायाच्या विविध टप्प्यावर विविध प्रकारच्या करांची आकारणी केली जात होती. पूर्वी अस्तित्वात असणारे कर म्हणजे टॅक्सेस जसं की एक्ससाइज ड्युटी, कस्टम ड्युटी, वॅट, एंटरटेनमेंट टॅक्स की ज्याला आपण मनोरंजन कर असे म्हणतो, सेंट्रल सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्रा इत्यादी हे सर्व कर GST अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. म्हणून GST एक देश एक कर एक बाजार असे ठरवण्यात आले. GSTची अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून झाली आहे. इन द टॅक्स इनवाइस ऑफ गुड्स देअर इज HSN, that is Harmonized System of Nomenclature Code, while in service invoice there is SAC. Service are also classified and special code number are given. These are called as SAC or Service Accounting Code. म्हणजेच काय की कर पावत्यांमध्ये ज्या टॅक्स इन्व्हॉइसेस असतात म्हणजेच कर पावत्यांमध्ये काही सांकेतिक म्हणजे कोड समाविष्ट करण्यात आले आहेत. वस्तूंच्या म्हणजे गुड्स बाबतीत HSN की ज्याला आपण काय म्हणतो हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर, आणि सेवेच्या बाबतीत म्हणजे सर्व्हिसच्या बाबतीत सेवांचे वर्गीकरण करून त्यांना विशेष कोड नंबर देण्यात आलेला आहे की त्याला आपण SAC म्हणजे सर्व्हिस अकाउंटिंग कोड असे म्हणतो. HSN मुळे वस्तूंचे आणि SAC मुळे सेवांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. म्हणजे अशी इन्फॉर्मेशन आपल्याला GST बद्दल इथं देण्यात आलेली आहे. पुढे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे की ज्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे GST हे किती स्लॅबमध्ये डिवाइड करण्यात आलेले आहे आणि त्याचे रेट्स काय आहेत आणि ते कोणत्या गुड्स आणि सर्व्हिसेसवर ते चार्ज केले जातात या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला इथं दिलेली आहे. फर्स्ट कॉलम आपल्याला सिरियल नंबर दिलेला आहे. त्यानंतर टाईप्स म्हणजे GSTचे किती स्लॅब आहेत ते आपल्याला टाईप्समध्ये त्यांनी दिलेले आहेत. रेट ऑफ GST म्हणजे किती % GST ही चार्ज केली जाते त्याचे रेट दिलेले आहेत. आणि गुड्स अँड सर्व्हिस आयटम्स लिस्ट म्हणजे कोणत्या वस्तूंवर कोणत्या सेवांवर GST किती % चार्ज केली जाते याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या चार्ट थ्रू त्यांनी दिलेली आहे. आता फर्स्ट सिरियल नंबर बघूया. 0 रेटेड, रेट ऑफ GST 0%. म्हणजे पुढे आपल्याला अशा वस्तू आणि अशा सेवा दिलेल्या आहेत की त्याच्यावर 0% GST ही चार्ज केली जाते. गुड्समध्ये बघूया. असेन्शियल कमोडिटीज लाईक फूड, ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल, मिल्क, साल्ट, पॉट्स एक्सेट्रा. सर्व्हिसेसमध्ये चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड अँड ब्रिज, पब्लिक लायब्ररी, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस एक्सेट्रा. म्हणजेच काय की 0% GST हे कोणत्या वस्तू आणि सेवांवर चार्ज केली जाते त्याची लिस्ट आपल्याला पुढे दिलेली आहे. तर अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या वस्तूंवर GST ही 0% चार्ज केली जाते. तर महत्त्वाच्या उपभोग्य वस्तू जसे अन्न, धान्य, फळे, भाजीपाला, दूध, मीठ, मातीची भांडे इत्यादी म्हणजे या सगळ्या वस्तूंवर ही GST 0% चार्ज केली जाते. तर अशा कोणत्या सेवा आहेत की ज्याच्यावर GST ही
0% चार्ज केली जाते. तर धर्मादाय संस्थेची कार्ये, रस्ते, पूल इत्यादी, त्याचप्रमाणे बांधकाम, पाणी सेवा, सार्वजनिक ग्रंथालय, कृषी कार्ये, शिक्षण व आरोग्य या संबंधीच्या ज्या सेवा आहेत, या संबंधीच्या सेवांवर GST ही 0% चार्ज केली जाते. त्यानंतर सेकंड, लो रेटेड याचा अर्थ 5%. म्हणजे अशा कोणत्या वस्तू आणि सेवा आहेत की ज्या वस्तू व सेवांवर GST हे लो रेटेड म्हणून 5% GST चार्ज केली जाते ते बघूयात. गुड्स, कॉमनली युज्ड आयटम, LPG सिलेंडर, टी, कॉफी, ऑइल, हनी, व्हेजिटेबल्स, स्पाइसेस, स्वीट्स एक्सेट्रा. सर्व्हिसेस, रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस अँड टॅक्सी सर्व्हिस. म्हणजेच काय की 5% GST हे कोणकोणत्या वस्तूंवर चार्ज केली जाते, तर LPG सिलेंडर, चहा, कॉफी, तेल, मध, गोठवलेल्या वस्तू, भाजीपाला किंवा तिखट, चटण्या आणि गोड पदार्थ, म्हणजे या सगळ्या वस्तूवर 5% GST चार्ज केली जाते. तर रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आणि टॅक्सी सर्व्हिसवर 5% म्हणजे या सर्व्हिसवर 5% GST ही चार्ज केली जाते. त्यानंतर थर्ड, स्टँडर्ड रेट फर्स्ट स्लॅब 12%. म्हणजे इथं फर्स्ट स्लॅब ज्याला की स्टँडर्ड रेट असं म्हटलं जातं त्याचं किती % GST आहे, 12% GST आहे. गुड्स, कन्झ्युमर गुड्स, बटर, घी, ड्रायफ्रूट्स, जाम, जेली, सॉस, पिकल्स, मोबाईल फोन एक्सेट्रा. सर्व्हिसेस, प्रिंटिंग, जॉब वर्क, गेस्ट हाऊस, सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस. म्हणजे बटर, तूप, सुकामेवा, ड्रायफ्रूट, रस, आचार म्हणजे लोणचं, मोबाईल, जाम, जेली म्हणजे या सगळ्या वस्तूंवर 12% GST ही चार्ज केली जाते. तर फोन, छपाई, जॉब वर्क, विश्रामगृह, बांधकाम व्यवसाय इत्यादी संबंधित ज्या सेवा आहेत त्या सेवांवर 12% GST चार्ज केली जाते. त्यानंतर फोर्थ, स्टँडर्ड रेट सेकंड स्लॅब. आता स्टँडर्ड रेटमध्ये सेकंड स्लॅब हा किती पर्सेंटचा आहे, 18%. मोस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस आर इन्क्लुडेड. गुड्स, मार्बल, ग्रॅनाइट, परफ्यूम, मेटल आयटम्स, कम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, CCTV एक्सेट्रा. सर्व्हिसेस, कुरिअर सर्व्हिस, आउटडोर केटरिंग, सर्कस ड्रामा, सिनेमा, करन्सी एक्सचेंज, ब्रोकर सर्व्हिसेस इन शेअर ट्रेडिंग एक्सेट्रा. आता जो आपल्याला फोर्थ पॉईंट दिलेला आहे स्टँडर्ड रेटेड सेकंड स्लॅब की ज्याचा रेट किती आहे 18%. या स्लॅबमध्ये शक्यतो जास्त वस्तू आणि सेवाचा इथं समावेश करण्यात आहे. मोस्ट ऑफ दी गुड्स अँड सर्व्हिसेस यामध्ये इन्क्लुडिंग करण्यात आलेले आहेत. जशा की ज्या वस्तू परफ्यूम, धातूच्या वस्तू, संगणक, प्रिंटर, ग्रेनाइट, छपाई यंत्र, CCTV, त्यानंतर मॉनिटर म्हणजे इत्यादी ज्या सेवा आहेत ना त्याच्यावर 18% GST चार्ज केली जाते. इत्यादी ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंवर 18% GST चार्ज केली जाते. तर अशा कोणकोणत्या सेवा आहेत की ज्याच्यावर 18% GST चार्ज केली जाते, तर ते आहे टपाल सेवा, कुरिअर सेवा, आउटडोर केटरिंग, सर्कस, नाटक, सिनेमा, परत प्रदर्शन, एक्झिबिशन्स म्हणजे भाग दलाल सेवा, भाग बाजारातील सेवा, चलन विनिमय म्हणजे या सगळ्या सेवांवर 18% GST ही काय केली जाते, चार्ज केली जाते. त्यामुळे 18% GST ही मोस्ट ऑफ दी गुड्स अँड सर्व्हिसेस आर इन्क्लुडेड आहे म्हणून इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतरनं लास्ट 5th पॉईंट सांगितलेला हायली रेटेड की 28% चार्ज आहे, जो की हायली रेट आहे. 28% GST चार्ज केली जाते. आता ह्या जे 28% GST आहे कोणत्या वस्तूंवर चार्ज केली जाते की लक्झरियस लाईफ ज्या असतात त्या सगळ्या वस्तूंवर ही GST चार्ज केली जाते. फॉर एक्झाम्पल इथे गुड्समध्ये लक्झरियस आयटम्स, मोटार सायकल अँड स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार्स, त्यानंतर पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिश वॉशर, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, टोबॅको प्रोडक्ट्स, क्रिएटेड वॉटर एक्सेट्रा. तर सर्व्हिसेस कोणकोणत्या इथं दिलेल्या आहेत, 5 स्टार हॉटेल, अकोमोडेशन्स, त्यानंतर पार्क्स, वॉटर पार्क, थीम पार्क, कॅसिनो, रेस कोर्स, परत IPL गेम्स ॲट
एअर ट्रान्सपोर्ट, बिझनेस क्लास एक्सेट्रा. म्हणजे 28% GST हे कोणत्या वस्तूंवर चार्ज केली जाते, म्हणजे चैनीच्या वस्तू जसे की मोटारसायकल, सुटे भाग, त्यानंतर अलिशान गाडी, व्हॅक्यूम क्लीनर, त्यानंतर AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, मसाला, तंबाखू, म्हणजे या सगळ्या ज्या तंबाखू, त्यानंतर पदार्थ, म्हणजे यासारख्या ज्या वस्तू आहेत यासारख्या वस्तूंवर GST ही 28% म्हणजे 28% चार्ज केली जाते. तर सर्व्हिसेसमध्ये कोणत्या सर्व्हिसेस सांगितलेल्या आहेत? 5 स्टार हॉटेल, पार्क्स, वॉटर पार्क, रेस कोर्स, IPL, करमणूक केंद्र म्हणजे जे एंटरटेनमेंटचे असतात ते, गेम्स, त्यानंतर विमान सेवा बिझनेस क्लासच्या, त्यानंतर कॅसिनो, म्हणजे यासारख्या सर्व्हिसेसवर 28% GST तर चार्ज केली जाते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या चार्टमध्ये कोणत्या वस्तूंवर आणि कोणत्या सेवांवर किती % GST ही चार्ज केली जाते त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथं यांनी या चार्टमध्ये दिलेली आहे. आता खाली एक नोट दिलेली आहे. खाली काय नोट दिलेली आहे? The rate and types of GST are as prescribed by the government. GST rates are subject to change. Petrol, diesel, etc. are not under of GST. म्हणजेच काय की हे जे प्रकरण लिहिताना सरकारने वस्तू व सेवा करांबाबत वरील दर व प्रकार सुचवलेले आहेत. वीज, पेट्रोल, डिझेल, इंधन, गॅस इत्यादी बाबतच्या GSTचे दर हे बदलणारे असतात म्हणून आपल्याला तिथे सांगितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी आपल्याला GSTची माहिती दिलेली आहे आणि कोणत्या वस्तू आणि कोणत्या सेवांवर किती % GST चार्ज केली जाते त्याबद्दलचा एक चार्ट पण दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण इथं GSTची माहिती बघितलेली आहे. आता कोणत्या वस्तूंवर किती % GST चार्ज केली जाते या रिलेटेड आपल्याला GSTवर डिपेंड पुढे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. ते 2 एक्झाम्पल बघूयात. इथे फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे. परचेस्ड अ लॅपटॉप फ्रॉम जलराम अँड कंपनी वर्थ ₹50,000 ॲट 80% GST अँड अमाऊंट पेड बाय चेक. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की जलराम अँड कंपनीकडून आपण 50,000 रुपये किमतीचा एक लॅपटॉप खरेदी केलेला आहे आणि त्या लॅपटॉपवर 18% दराने GST आकारण्यात आलेली आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि त्याचं पेमेंट चेकनी केलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता लॅपटॉप आहे 50,000चा आणि त्याच्यावर 18% GST ही चार्ज केली जाते. त्यामध्ये CGST आणि SGST अशा 2 प्रकारच्या GST असतात. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आपण त्याला म्हणतो आणि SGST म्हणजेच काय की स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स त्याला म्हणतो. तर इथे कॉस्ट ऑफ लॅपटॉप, इथं आपल्याला लॅपटॉपची किंमत किती आहे? 50,000ची आहे. तर आपल्याला 18% GST म्हणजेच त्यामध्ये 9% हे CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असतं आणि रिमेनिंग 9% हे SGST असते की ज्याला आपण स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो. मग या 50,000वर CGST 9% चार्ज केलं तर किती येतं? 50,000वर 9% काढलं म्हणजेच काय की 50,000 गुणिले 9/100 केलं तर किती येतात? 4,500 येतात. आणि त्याचप्रमाणे SGST आपण 9% चार्ज केलं तर 50,000वर 9% म्हणजे 50,000 गुणिले 9/100 केलं तर 4,500 येतात आणि त्याची आपण नेट व्हॅल्यू टोटल केली तर किती येणार? 50,000 प्लस 4,500 प्लस 4,500 किती येणार? 59,000. म्हणजे लॅपटॉप आहे आपला 50,000चा आणि त्याच्यावर 18% GST म्हणजे 9% ही CGST असते आणि रिमेनिंग 9% ही SGST असते. असं मिळून आपल्याला इथं GST किती बसलेली आहे? 9,000 इथं GST बसलेली आहे. म्हणजे आपल्याचा जो 50,000चा लॅपटॉप होता ते GSTमुळे आपल्याला कितीला मिळणार? तो आता 59,000 रुपयाला मिळणार. आता याची आपल्याला जर्नल एंट्री पास करायची आहे. मग जर्नल एंट्रीचा आपल्या नेहमीप्रमाणे फॉर्मॅट आहे डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट रुपीज अँड क्रेडिट अमाऊंट रुपीज. डेटमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण आधी इयर, मंथ आणि डेट नंतर मेन्शन करतो. आता इथं आपल्याला काही डेट दिलेली नाही आहे त्यामुळे इथे फक्त आपण ब्लँक सोडलेलंच आहे. पर्टिक्युलर्समध्ये आता फर्स्ट अकाउंट कोणतं डेबिट आहे आणि कोणतं अकाउंट क्रेडिट आहे आपण इथं इथे आपण फाइंड आउट करतो. आता आपण लॅपटॉप खरेदी केलेला आहे. लॅपटॉप खरेदी केलेला आहे म्हणजे आपण लॅपटॉप घेतला म्हणजे आपल्याकडे लॅपटॉप येणार म्हणून लॅपटॉप अकाउंट डेबिट. कितीचा लॅपटॉप आहे? 50,000चा आहे म्हणून डेबिटच्या कॉलममध्ये आपण किती घेतलं? 50,000 रुपये घेतलं.
आपण फक्त लॅपटॉप 50,000चाच घेतला नाही तर त्याच्यावर आपण 18% GST पण दिलेली आहे. म्हणून इनपुट GST अकाउंट डेबिट किती 4,500 आणि इनपुट SGST अकाउंट डेबिट किती 4,500. म्हणजे असे मिळून किती 59,000 रुपयेचं आपण पेमेंट त्या कंपनीला केलेलं आहे. आपण लॅपटॉप खरेदी केला म्हणजे आपल्याकडे लॅपटॉप आला म्हणून त्याला आपण डेबिट केला आणि त्याचप्रमाणे आपण GST पण पेड केलेले आहे. त्यामुळे आपण GSTचं पण टायटल देऊन तिथं आपण त्याला डेबिट केलेलं आहे त्या अकाउंटला. आणि हे लॅपटॉप खरेदी करताना आपल्याकडे कॅश जाणार आहे पण आपण ते पेमेंट आपण चेकनी केलेलं आहे म्हणून त्या अकाउंटला आपण क्रेडिट केलं म्हणून टू बँक अकाउंट आपण क्रेडिट केलं किती 59,000. 50,000 प्लस 4,500 प्लस 4,500 किती आलं 59,000 आलं. आणि नॅरेशनमध्ये काय घेतलं बेईंग परचेस्ड लॅपटॉप बाय चेक ॲट 18% GST. म्हणजे आपण लॅपटॉप खरेदी केलेला आहे बाय चेकनी खरेदी केलेला आहे विथ GST 18% चार्ज करून. म्हणजे अशा प्रकारे इथं आपण GSTवर डिपेंड हे एक्झाम्पल इथं बघितलेलं आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूया. सोल्ड अ मोटार कार फॉर ₹1 lakh ॲट 28% GST अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक. सेकंड एक्झाम्पल आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे की 1,00,000 रुपयाला मोटार कार आपण 28% GSTने विकली आणि रक्कम आपल्याला चेकनी मिळाली. म्हणजे आपण 1,00,000ची मोटार कार आहे ती आपण विकलेली आहे 28% GSTने आणि आपल्याला ती अमाऊंट कशाने मिळालेली आहे रिसिव्ड बाय चेक. म्हणजे चेकने आपण त्याचं अमाऊंट घेतलेली आहे. तर आपली मोटार कार होती कितीची 1,00,000ची. म्हणजे कॉस्ट ऑफ मोटार कार आपली 1 lakh आहे म्हणून कॉस्ट ऑफ मोटार कार आपण इथं 1 lakh घेतलं आणि ती मोटार कार आपण सेल करताना किती % GST चार्ज केलेली आहे 28%. 28% GST चार्ज केलेली आहे. पण 28% GSTमध्ये आपण CGST म्हणजे सेंट्रल GST किती आहे 14% आणि स्टेट GST म्हणजेच स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किती आहे 40%. मग आपण GST 40% 1,00,000वर जर आपण 14% काढलं तर 1,00,000 गुणिले 14/100 केलं तर किती येतं 14,000. आणि त्याचप्रमाणे SGST 14% चार्ज केलं 1,00,000वर तर 1,00,000 गुणिले 14/100 केलं तर किती येतं 14,000 येतं. आणि नेट व्हॅल्यू किती आली मग 1,28,000. म्हणजे आपण मोटार कार विकली 1,00,000ला पण ती मोटार कार 1,00,000ची विकताना आपण 28% त्याला GST चार्ज केलेली आहे. त्यातली 14% ही CGST म्हणजे सेंट्रल GST होती आणि रिमेनिंग 40% ही SGST म्हणजे स्टेट GST होती. मग त्या 1,00,000वर आपण 14% चार्ज केलं तर SGST किती 14,000 आणि CGST किती आलं 14,000. म्हणजे नेट व्हॅल्यू आपली किती आली 1,00,000 प्लस 14,000 प्लस 14,000 किती आले 1,28,000. आता याची आपल्याला जर्नल एंट्री पास करायची आहे. मग सेम जर्नल एंट्रीचा आपण फॉर्मॅट केलेला आहे. डेट, पर्टिक्युलर्स, LF, अमाऊंट, डेबिट अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज. आपल्याला इथं डेट त्यांनी दिलं नाही म्हणून आपण इथं काहीच ठेवलं नाही ब्लँक ठेवलेलं आहे. पण डेट कधी पण मेन्शन करताना फर्स्ट ऑफ ऑल इयर मेन्शन केलं जातं, मंथ मेन्शन केलं जातं आणि त्यानंतर डेट घेतली जाते. पर्टिक्युलर्समध्ये आपल्याला 3 पार्टमध्ये जर्नल एंट्री ही डिवाइड करत असतो आपण. फर्स्ट अकाउंट कोणतं डेबिट आहे ते आपण फाइंड आउट करतो, त्यानंतर क्रेडिट अकाउंट आणि त्यानंतर त्याचं नॅरेशन. आता आपण मोटार कार विकलेली आहे पण आपल्याकडची मोटार कार गेलेली आहे. मोटार कार गेली पण त्या बदल्यात आपल्याला पैसे मिळालेले आहेत. मग ते कॅश आपल्याला कशी मिळालेली आहे चेकनी मिळालेलं आहे. म्हणजेच काय की बँक म्हणजे आपल्याकडे कॅश आली बट ती कॅश आपल्याला त्यांनी चेकनी दिलेली आहे म्हणून बँक अकाउंट डेबिट केलं. किती कॅश मिळणार आहे आपल्याला 1,00,000 आपलं मोटार कारचं आणि 28,000 आपलं ते GST मिळून किती 1,28,000 मिळणार आहे म्हणून डेबिट अमाऊंटमध्ये घेतलं आपण 1,28,000. मग आपल्याकडची कार गेलेली आहे म्हणून कार अकाउंटला आपण काय करणार क्रेडिट. म्हणून टू कार अकाउंट कितीची कार होती 1,00,000ची म्हणून क्रेडिट अमाऊंटमध्ये घेतलं आपण 1,00,000. त्यानंतर CGST 14% आपण चार्ज केलेली आहे. मग टू आउटपुट CGST अकाउंट किती 14,000 क्रेडिट अमाऊंटमध्ये घेतलं आणि टू आउटपुट SGST अकाउंट किती 14,000. आणि नॅरेशनमध्ये आपण काय घेतलं सोल्ड अ मोटार कार अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक ॲट 28% GST. म्हणजे आपण मोटार कार सेल केलेली आहे ही 28% GSTनी आणि आपल्याला कॅश रिसिव्ह हे त्यांनी कशी दिलेली आहे बाय चेकनी. म्हणजे अशा प्रकारे इथं आपण त्याचं नॅरेशन केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण GSTवर डिपेंड इथं 2 एक्झाम्पल बघितलेले आहेत की एकामध्ये आपण लॅपटॉप परचेस केलेला आहे आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण मोटार कार ही सेल केलेली आहे. आणि GST चार्ज करताना ही CGST आणि SGST म्हणजे सेंट्रल GST आणि स्टेट GST ते पर्सेंटेजनी चार्ज
करून आपण ती जर्नल एंट्री इथे पास केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आज आपण या लेक्चरला GST म्हणजे काय आणि त्याचे GST कोणकोणत्या वस्तूवर आणि सेवांवर ही चार्ज केली जाते आणि किती % चार्ज केली जाते त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण त्याचा चार्ट बघितला आणि त्याच्यावर डिपेंड आपण इथे 2 एक्झाम्पल बघितलेले आहेत आणि त्याची जर्नल एंट्री कशी पास केली जाते हे पण आपण इथं बघितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आज आपण या लेक्चरला GST हा पार्ट बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट बघूयात. थँक्यू फॉर लिसनिंग मी.